सामन्याला सुरुवात पहिल्याच सामन्याला क्वालिफाईड ऑफिशियल पंच आजच्या रात्रीमध्ये आपण पाहणार आहोत. संदीप जिपाडीचं मॅन फ्रॉम झाशी, राजेंद्र गैरजचं मॅन फ्रॉम शेवा आणि त्याचबरोबर दीपक जिपाडीचं मॅन फ्रॉम विंदण्या. आजच्या या रात्रीमध्ये 3 ऑफिशियल आपण पंच पाहणार आहोत. राईट ओ द विकेटनं गोलंदाजीला सुरुवात होते. रोहित येतोय. पहिला चेंडू जयेंद्रच्या समोर चेंडू टाकला. लॉंग ऑफच्या ठिकाणी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू संचारला. पहिल्या चेंडूवर पकडला जातोय झेल, संपुष्टात येतोय आक्रमक ट्रम्प कार्ड जयेंद्र पाटील या फलंदाजाचा खेळ. थँक्यू डीजे. खरं तर संयम सर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आले लेट आणि झाले शेट. अगदी लेट आले, थोडे का होईना उशीर झाला. कॉम्बॉक्समध्ये आल्यानंतर आमच्या टॉस्को बॉक्समध्ये नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले टीम DCC कोपऱ्यानं आणि प्रतिस्पर्धी टीम वाघिवली टीमला आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. फलंदाजीसाठी सलामीला आलेली फलंदाज जोडी. चला नो बॅट्समन प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. नवीन बॅट्समन पण लगेच तयार ठेवायचा आहे कारण सामना 4 षटकांचा आहे. वन साईड अगदी खेळणार आहोत, त्यासाठी आपली तयारी असणं खूप गरजेचं आहे. सलामीसाठी फलंदाज आले होते जयेंद्र पाटील आणि विकास गावण. जयेंद्र पाटील म्हटल्यानंतर खरं तर बेलपाडीचा मैदान सातत्यानं जो फलंदाज गाजवत असतो आहे, उरणच्या बहुतेक क्रीडांगणावर ज्याची सातत्यानं चांगली फलंदाजी राहिली आहे, मग मोठीजुईच्या मैदानावरती साकारलेली फलंदाजी आहे. आणि त्याचबरोबर अफलातून नाईट ऑफ द कॅच सुद्धा जयेंद्रनं पकडली होती. असा जयेंद्र पाटील या टीमचा ट्रम्प कार्ड अगदी पहिल्या चेंडूवर या मॅच मध्ये 0 राहिलाय. सातत्याने हिरो असतो या टीमचा, परंतु या मॅच मध्ये 0 राहिला. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय रोहित आला. पहिला चेंडू फेकला, ज्या ठिकाणी सापळा रचला होता, जाळं विणलं होतं, त्या ठिकाणी अगदी त्या जाळ्यामध्ये अडकवलं जयेंद्रला. नवीन फलंदाज महेश आलाय. पॅडवर दळणारा चेंडू बरोबर या स्टंपच्या मधोमध उभा होता. पंचांचा हात हवेमध्ये. बॅक टू बॅक दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. येस, आपण पाहिल्या विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे. पहिल्या रात्रीमध्ये आदित्य पाटील बामण नोगरी यानं RCC पेठ विरुद्ध मिळवली होती. दुसऱ्या रात्रीमध्ये प्रतीक मोकल साईचा गोलंदाज यानं वागेश्वर पिरकोण विरुद्ध मिळवली होती. आणि तिसऱ्या रात्रीमध्ये सुद्धा यावेळेस तिसऱ्या रात्रीमध्ये स्वप्नील कारपाटील टाकीगावचा खेळाडू त्यानं मंगेश स्पोर्ट्स कोंबडभुजे विरुद्ध मिळवली होती. या स्पर्धेमध्ये या चौथ्या रात्रीमध्ये अगदी त्याच उंबरट्यावर रोहित होता, परंतु तिसरा चेंडू निर्धाव आपण पाहतोय. मंडाऊनसाठी आलेला महेश खरं तर टीम सावरण्यासाठी त्याला पाठवलं होतं, परंतु अगदी तोही तू चल मै आय युक्तीप्रमाणे बाहेर आला. नवीन फलंदाज आपण पाहतोय आकाश गावंड आलाय. पहिला चेंडू खेळत असताना निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू टोलवला जातोय. 1 धावसंख्या स्वतःचा खातं ओपन केलं जातोय. संघाचा श्री गणेश 1 या धावसंख्येने आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धाव पडल्यावरती 2 बाद 1 दयनीय अवस्था, अतिशय नाजूक अवस्था आपल्याला पाहायला मिळते. टीम वाघिवली या टीमची. यावेळेस विकास गावण ऑन स्ट्राईक येतोय. सलामीला आलेला फलंदाज आपल्या डोळ्यानं 2 फलंदाज परतताना त्यानं पाहिलंय. यावेळेस प्रथमतः ऑन स्ट्राईक येतोय. 4 चेंडू जो नॉन स्ट्राईक कडे लॉक होता तो अनलॉक झालाय. पहिला चेंडू खेळत असताना चेंडू हवेमध्ये आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. रिव्हर्स झेल होती, झेल जमिनीला दान राहिली आहे. 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. यावेळेस पहिला जीवनदान मिळालं जातोय विकास गावंड या फलंदाजाला. 2 फलंदाज अगदी मैदानाच्या बाहेर झाल्यात. तदनंतर पुन्हा एकदा धाडसी फटका खेळण्याचा निर्णय केला विकासनं आणि अगदी त्या सापळ्यामध्ये अडकलाही होता, परंतु झेल हवेमध्ये होती आणि झेल जमिनीला दान राहिली. शेवटच्या क्षणाला जर्सी क्रमांक 33 खेळाडू आपण पाहतोय. रिव्हर्स झेल अशा प्रकारचे झेल अगदी होत नाहीये तर ते चिपकल्या जातात. यावेळेस ती निसटली जाते.
शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता. बॅट आणि चेंडूचं समीकरण जुळत नाहीये. जिथे समीकरण जुळत नाहीये तिथे उत्पत्ती मिळत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या षटकाचा निर्बळा होतोय. धावसंख्या धावपटलावरती 2-3च्या घरात. महेशजी पाटील बेडपाडा दमदार नेतृत्व, डॅसिंग पर्सनॅलिटी असणारे व्यक्तिमत्व, त्यांच्या खरं तर कल्पक बुद्धीतून साकारलेली नाईटची रजनी आपण पाहतोय. ते अनुभवत असताना आजची चौथी रात्र आमच्या समवेत कॉम्बॉक्समध्ये आपण पाहणार आहोत. गुणलेखक मंथनजी पाटील, मॅन फ्रॉम बेंडकल, डीजे मॅडियन निशान आणि त्याचबरोबर CMG गैरज सर, मॅन फ्रॉम दाटी जुई आपण पाहतोय. चला टाइम अलर्ट इकडे चालू आहे. टीम कोपरा आपल्याला ठाऊक असायला हवं की आपल्या या ठिकाणी टाइम काउंट डाऊन होतोय. 6 मिनिटं झाली आहेत. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं कव्हर करायची आहेत. अन्यथा आपल्याला फायनलाइज म्हणून एक खेळाडू पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये गावा लागेल याची दक्षता घ्यायची आहे. दुसरं षटक घेऊन येतोय. जिनीत पाटीलचा फुलटॉस चेंडू होता. जिनीत पवार आहे. यावेळेस समोरच्या दिशेने चेंडू टोळवला जातो. एक धावसंख्या मिळाली जाते. एक धावसंख्येनं बूंद बूंदचे सागर बनताय. थेंबे थेंबे तले साचे. एक धावसंख्या खूप महत्वाची आहे सध्याच्या घडीला, कारण 2 महत्वाचे फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन झाले. त्यासाठी या टीम सावरण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहिला. आकाश गावण मैदानामध्ये आलाय. त्याच्या समवेत सलामीला आलेला विकास गावण. ही गावंड बंधूंची जोडी मैदानामध्ये आहे. यावेळेस विकास ऑन स्ट्राईक येतोय. समोर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज वेणीत. जिनीत यावेळेस दुसरा चेंडू फेकत असताना पुन्हा एकदा लोवर फुलटॉस होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड केला जातोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ झाला या पहिल्या पूर्वार्धात. खेळत असताना धावसंख्या धावपटलावरती 2-4च्या घरात. दयनीय अवस्था आपण पाहतोय टीम वाघिवली या टीमची. इथून जर आपल्याला टीमला कमबॅक करायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. फलंदाज विकास आणि त्याच्या बरोबर असलेला जोडीदार आकाश गावण या 2 बंधूंना मॅडम ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा जिनीत. यावेळेस वेग तर्रार, अतिशय खोलवर फेकलाय चेंडू. सबमरीन डिलिव्हरी कायच्या स्पॉट लागती राहिली आहे. ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू आपण पाहिलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. आपला पाठीराखा आपला साथीदार यावेळेस थोडासा कानमंत्र देतोय आकाश विकासला की इथून आपल्याला कसं खेळायचं, किती धावसंख्येचं टार्गेट सेट करायचा आणि त्यासाठी आपले प्रयत्न कसे असतील. हा छोटासा कानमंत्र आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय कोलवर फेकलाय. पंचांकडे लावली अपील केली जाते. आणखीन एक विकेट फॉल ऑफ होतोय या ठिकाणी. विकास गावण बॅक टू द पॅव्हिलियन. चला फर्स्ट एड बॉक्स असेल तर घेऊन जायचा आहे. प्राथमिक उपचार मैदानामध्ये घेऊन जायचा आहे. गोलंदाज करणारा गोलंदाज आपण पाहतोय जिनीत. पहिला चेंडू एक धावसंख्या, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवर विकास गावण जो सलामीला आलेला सलामीवर होता ना, अगदी त्याला पुन्हा एकदा तंबूचा आश्रय दाखवलाय. धावसंख्या सांघिक 4 आणि 4 धावसंख्या उभारत असताना जवळ 3 विकेट फॉल ऑफ झाल्यात. खूप दयनीय अवस्था आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये इनेट क्रमांक 5 वर दाखल होतोय विकास भगत. हॅलो. चला पुढची मॅच कॅप्टन तयारीत राहा. डाऊरनगर 11 डाऊरनगर आणि त्यांच्या विरोधात अक्कादेवी पांजे. दोन्ही संघांच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय. त्याच्यानंतर पहिल्या इनिंग ब्रेक नंतर टॉस होईल. आपण दोन्ही कर्णधार संपर्क साधा.
चला पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फक्त आपण पाहिली 3, दुसऱ्या षटकामध्ये एक धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर अनेक विकेट सुद्धा मिळवली. नवीन विकास बॅट्समन लागते, बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू थर्ड मॅचच्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतो. आउट पिच फास्ट चेंडू जातो या मॅच मधला पहिला चौकार. हॅलो. याच दरम्यान मांडेकरांचं आगमन झालं मंचावरती, ज्यांचं आताच आगमन होताना पाहायला मिळतं. दिनेश रमन तांडेल साहेब यांचं देखील आगमन झालं आणि त्यांचं आम्ही शब्द सुमनानं सर्वप्रथम हार्दिक हार्दिक स्वागत करू. आणि त्यांच्या समोर तुम्ही मधुकरजी साहेबांचं देखील आगमन पाहता. धन्यवाद, सहर्ष स्वागत आहे साहेब आपण आपल्या या केंद्रीय मंत्री चषकामध्ये. इथे 2 षटकांचा आय थिंक खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात फक्त 8 धावा. आणखीन 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला खेळाडू टीम मिटिंग नको, मग असे खेळाडू थोडेसे इंजर्ड झाले तेव्हा जास्त टाइम लागलाय. आणि टॉससाठी संपर्क साधा. पुढच्या मॅचसाठी आम्ही विनंती करतोय दोन्ही संघाचे खेळाडू डाऊरनगर 11 डाऊरनगर आणि अक्कादेवी पांजे या दोन्ही टीम्सला दुसरा पुकार आहे. इनिंग ब्रेक नंतर टॉस होईल, परंतु त्याच्या अगोदर कॅप्टनला रिपोर्टिंग करावी लागेल. सर थँक्यू सो मच संयमजी गरज सर. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. नवीन गोलंदाज आपण पाहतोय यश कोळी येतोय राईट ओव्हर द विकेट ना. पहिला चेंडू यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु शरीरापासून दूर होता, अवे फ्रॉम द बॉडी. क्वालिफाईड पंचांना अगदी नियम क्रमांक 22 दंडित केलं जातोय. एक धावसंख्या जोडली जाते. या एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 9च्या घरात 3 बाद 9 अशी दयनीय अवस्था पण पाहतोय. 12 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 9. यश कुलिये पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस दुसरा चेंडू फेकत असताना पुन्हा एकदा पहिला चेंडू लेग स्टिक सोडून जाणार होता, तर दुसरा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू आपण पाहतोय. अवांतर चेंडू घोषित केला जातोय. आणखी एक धावसंख्या धावपट्टावरती. सध्याच्या घडीला टीम वाघिवली विचार करत असेल धावसंख्या येऊ द्या कशा येतात त्या महत्वाच्या नाही आहेत. सध्याच्या स्थितीला धावसंख्या आमच्या टीमसाठी खूप महत्वाच्या आहेत. धावसंख्या धावपटलावरती 10च्या घरात. यावेळेस पुन्हा एकदा नो बिम्मर फलंदाजाला इजा करणारा चेंडू आपण पाहिला. ऑफिशियल क्वालिफाईड पंचांकडून दंडित केला जातोय. 9 चेंडू. आणखीन एक धावसंख्या जोडली जाते. बॅक टू बॅक तिसरा चेंडू खराब फेकलाय यश कोळीनं. पहिला अवांतर, दुसरा अवांतर आणि तिसरा बिम्मर 9च्या स्वरूपात यावेळेस फ्री हिट असणार आहे. धावसंख्या धावपटलावरती 3 बाद 11च्या घरात. अजून या कोणत्याही प्रकारचा चेंडू चांगला न फेकता 3 धावसंख्या खर्च केली यश कोळीनं. मागच्या 2 षटकांमध्ये आपल्या पाठीराखे 2 साथीराखे गोलंदाज रोहित आणि जिनीतनं ज्या प्रकारची गोलंदाजी केली ना, तशा प्रकारची गोलंदाजी कर्णधाराला अपेक्षित होती. परंतु यावेळेस थोडीशी खराब गोलंदाजी आपण पाहतोय. कोणत्याही प्रकारचा चेंडू न फेकता 3 धावसंख्या खर्च केल्यात. फ्री हिटचा चेंडू. यावेळेस फ्री हिटचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. यावेळेस थोडासा क्षेत्ररक्षक राहिलाय फंबल. चेंडू अगदीच्या उचलीची अपेक्षा होती ती मिळाली नाही आणि चेंडू अगदी या क्षेत्ररक्षकाला बिरकावणी देत जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहू शकताय 15च्या घरात. यावेळी सुस्थितीमध्ये जात असताना आपण पाहतोय फलंदाज आकाश. यावेळेस आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट स्लॉक कॉक कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूला फील करतील तोपर्यंत आणखीन एक चित्याच्या चपलाईनं हरणीच्या वेगानं 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी आपण पाहतोय विकास बागत आणि आकाश गावण या 2 फलंदाजांमध्ये सलामीला आलेले 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला विसावा घेण्यासाठी अतिशय खराब कामगिरी, अगदी कोणत्याही प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन न देता या ठिकाणी डगआउट मध्ये विराजमान पाहतोय.
यावेळेस नेक्स्ट चेंडू फेकत असताना चांगला चेंडू आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज आकाश गावंड यांचा, परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी यावेळेस थोडंसं कमबॅक करताना पाहायला मिळतोय. पहिले 3 चेंडू खराब, तदनंतर चौकार, तदनंतर 2 आणि यावेळेस निर्धाव चेंडू फेकला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचं समीकरण जुळत नाही. या पॅडला चेंडू अदळला जातोय, परंतु बाईच्या स्वरूपात एक धावसंख्या पळून काढली जाते. या एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 18च्या घरात. 2 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावपटलावरती 18 किती 3 बाद 18 म्हटल्यानंतर रन मशीन किंग कोहली यांचा जर्सी क्रमांक. यावेळेस तशाच प्रकारची रन मशीन एखाद्या फलंदाजाला करावी लागेल. तशाच प्रकारच्या मिसाईल आक्रमण करावे लागतील तरच अगदी एक चांगला स्कोर या ठिकाणी उभा होईल. यावेळेस लोवर फुल टॉस फेकला जातोय. सन्मान दिला जातोय. एक धावसंख्या पळून काढली. दुसरीचं कॉल. खराब थ्रो या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा, जिथे कदाचित धोक्याची घंटा वाजली असती नॉन स्ट्राईक एंड कडे, परंतु थ्रो खराब राहिला. 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावसंख्येने धावफलक वधारला जातोय 20च्या घरात. इथून या दोन्ही फलंदाजांना ठाऊका मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये 3 फलंदाज अगदी तंबूच्या आश्रयाला आलेत. इथून आपल्याला सेन्सिबल क्रिकेट खेळणं, तंत्रशुद्ध खेळ खेळणं खूप महत्वाचं आहे आणि तशाच प्रकारचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. यावेळेस मोठा फटका खेळला जातोय. बॅट आणि चेंडूचं समीकरण प्रॉपर जुळलंय. प्रॉपर टायमिंग आहे. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. येतोय हा बिग 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 षटकार. चला पाणी घेऊन आहेत तिसऱ्या खेळाडू या ठिकाणी आपल्या जेव्हा बाहेर आपल्या या डगआउट मध्ये आपण पाहतोय. वेल्थमॅन या ठिकाणी आहेत व्यासपीठावरती. पाण्याची व्यवस्था खऱ्या अर्थानं जर थोडेसे गोलंदाज यश कोहलीनं आव्हान तर फेकले नसते तर वेळेअभावी षटक पूर्ण झाले असते. परंतु तरी सुद्धा चांगल्या वेळेमध्ये अगदी बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 षटक कव्हर केली आहेत या गोलंदाजी डिपार्टमेंट DCC कोपरा शिकंश केडी DCC कोपरा या टीमच्या वतीनं चांगली गोलंदाजी चालू असताना 15 मिनिटांमध्ये बरोबर 3 षटकं कव्हर केलेत. धावसंख्या धावपटलावरती 3 बाद 26. आक्रमण केलेत विकास भगत आणि आकाश गावण या 2 फलंदाजांनी. 20 धावसंख्या अगदी दोघांनी उभारल्यात आणि सांघिक धावसंख्या 26च्या घरात. DJ मास्टरची समय सूचकता सुद्धा आपण पाहू शकता. अगदी चिंबोरी वाली गाणी लावलाय. अगदी वाघिवली आणि चिंबोरी यांचं अगदी जवळचं नातं आहे आणि ते DJ मास्टरच्या वतीनं आपण ऐकलं. या ठिकाणी या धावसंख्या धावपटलावरती 3 बाद 26 रन. एक शेवटचं षटक स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक घेऊन कोण येणार गोलंदाज आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धा चौथी रात्र आणि चौथ्या रात्रीमध्ये अगदी थोडंफार आमच्या संयोजकांकडे संकट ओढवलं होतं आणि त्या संकटाला तुटून मात दिली आणि या खेळाडूंसाठी या टीमसाठी या स्पर्धेच्या अगदी शानसाठी त्वरित त्यांच्या माध्यमातून त्यांचं काम पूर्ण केलं गेलं. आणि या ठिकाणी पहिली मॅच आपण पाहतोय. एका बाजूला टीम वाघिवली आहे तर दुसऱ्या बाजूला शिकंश केडी DCC कोपरा. चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाजाचं नाव आहे अक्षय पाटील. येतोय राईट ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू अक्षय याचा. यावेळेस पहिला चेंडू फेकत असताना निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजीची सुरुवात. पहिले 2 षटके ज्या गोलंदाजानं हाताळले त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणारी ही गोलंदाजी आपण पाहतोय. रेडम ओव्हर द विकेटनं मारा करत असताना समोर फलंदाज आकाश गावंड आहे. आतापर्यंत 9 चेंडू फेस केले. धावसंख्या 8 उभारल्या. थोडीशी खराब परफॉर्मन्स राहिला परंतु जिथे फलंदाजीला आला होता ना अगदी तिथून टीमला सावरणं खूप गरजेचं होतं. म्हणूनच अगदी हे सेन्सिबल क्रिकेट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस स्लॉग ओव्हर आहे आणि इथून आक्रमण खूप आवश्यक असतील आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा ब्लॉक ऑल पद्धतीचा चेंडू फेकला गेला. चेंडूला अगदी खेळलेला सन्मान देईल तत्पूर्वी चेंडू येऊन बॅटला अदळला जातोय आणि एक धावसंख्या 22च्या स्वरूपात सिली मिड
ऑफला चेंडू येतोय तत्पूर्वी एक धावसंख्या बोलून काढली जाते या एक धावसंख्येने धावफलक वधारले 27 घरात 3 बाद 27 सुरुवातीला आलेले फलंदाज जयेंद्र विकास आणि त्याचबरोबर महेश या ठिकाणी करा परफॉर्मन्स राहिला आज आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी परंतु तिथून चौथ्या आणि 5व्या क्रमांकावर आलेले फलंदाज विकास आणि आकाश यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी राहिली आहे यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका काढण्याचा प्रयत्न बाट आणि चेंडूचा प्रॉपर टायमिंग जुळलाय पुन्हा एकदा स्वीच साऊंड येतोय चेंडू जातोय आणखीन एक या स्पर्धेतील दुसरा लांब लचक षटकार सहा धावसंख्येला आकार आपण पाहतोय आकार उकार चांगला ग्राफ धावसंख्येचा उंचावताना आपण पाहतोय 3 बाद 33 3-3-3 आपण आकडा पाहतोय स्कोर बोर्डवरती सायप्रेत लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा अगदी घर बसल्या कव्हर करत असतील सर्व यांची चाहते अजूनही या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे यावेळेस थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं गती परिवर्तन पाहायला मिळालं चेंडू जातोय निर्धाव एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा कमबॅक कसं करायचं या गोलंदाजाला ठाऊक आहे म्हणून अगदी मोठा फटका खाल्ल्यानंतर न डगमगता चौथ्या चेंडूवर कमबॅक करताना पाहायला मिळतोय आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय धावसंख्या स्थगित 33 घरामध्ये निर्णायक 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे इथून ज्या धावसंख्या जोडल्या जातील ना त्या उत्तरार्धामध्ये आपल्याला डिफेन्स करण्यासाठी पोहोचू शकतील यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये गोलंदाज चेंडूला फील्ड करतोय एस पकडला जातोय खेळ संपुष्टात येतोय फलंदाज विकास भगत याचा खेळ अकादेवी पांजे विपक्ष अकादेवी पांजेचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत टीम डाऊन नगर हॅलो चला आपण सन्मानित करणार आहोत मान्यवरांना काही क्षणांमध्ये आपण मुख्य सन्मान मान्यवरांचा घेऊ ज्यांचं आगमन झालं इनिंग ब्रेक नंतर सन्मान केला जाईल मंचावरती उपस्थित असणारे आमचे सन्माननीय मान्यवर दिनेश रमन तांडेल साहेब यांचं आगमन आहे आणि त्यांच्या समेत मधुकरजी साहेब सोनारी यांचं देखील आगमन पाहायला मिळतं डाऊरनगर 11 डाऊरनगर टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे जर आपण उशिराने पोहोचाल तर पॅनलाइज केलं जाईल आयोजकांकडून स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे आणि आता तुम्हाला यावंच लागेल टॉस साठी शेवटचा चेंडू आहे नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रणय पाटील याला चेंडू अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा शरीरापासून दूर होता स्लोवर चेंडू फेकला होता गोलंदाज अक्षय पाटीलनं पहिला चेंडू निर्धाव दुसरा चेंडू एक धावसंख्या तिसऱ्या चेंडूवर आक्रमण चढवला होता चौथा चेंडू निर्धाव 5व्या चेंडूवर त्याच फलंदाजाची विकेट मिळवली आणि 6वा चेंडू अव्वांतर फेकलाय निर्णायक शेवटचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस थोडंसं वेग होतं चेंडू वेगानं बीट केला जातोय आणखीन एक चेंडू निर्धाव धावसंख्या स्थगित 34 लॉस ऑफ 4 विकेट्स आणि 35 टू विन टीम आपण पाहतोय एका बाजूला शिकंश केणी डीसीसी कोपरा या टीमला 35 धावसंख्येचं आव्हान आहे येणाऱ्या 4 षटकांमध्ये तर चला नेक्स्ट मॅच डाऊन नगर 11 डाऊन नगर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर चला लगेचच नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचं आहे कारण आपल्या समोर 2 हात करणारा संघ टीम अक्कादेवी पांजे चे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत हॅलो चला आपण सन्मान घेऊया या मंचावरती उपस्थित असणारे आमचे सन्माननीय मान्यवर दिनेश रमन तांडेल साहेब यांचं आगमन झालं आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करू परंतु त्याच्या अगोदर आपण सन्मान घेऊया दिनेश रमन तांडेल साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक महेश एंटरप्राइजेसचे सर्व महेश पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दिनेश तांडेल साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करूया दिनेश रमन तांडेल साहेब यांचं आत्ताच आगमन झालंय आणि त्यांचा सन्मान करतील या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान वस्त्र अलंकार सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांचा करूया सन्मान धन्यवाद साहेब आपण या स्पर्धेचा भाग बनला त्याबद्दल आपलं विशेष आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय आणि तदनंतर आपण पुढचा सन्मान देखील घेणार आहोत आमचे लाडके मान्यवर उपस्थित झालेत आदरणीय सन्माननीय मधुकरजी साहेबांचं देखील आगमन पाहायला मिळते आणि मधुकरजी तांडेल साहेबांना मी विनंती करेल की आपण देखील त्या सन्मानाचा स्वीकार करा मधुकरजी तांडेल साहेब यांना विनंती असेल की आपण प्लीज आपण देखील या आपला देखील आदरपूर्वक सन्मान केला जाईल
आणि डाऊरनगर टीमला हा शेवटचा पुकार आहे. आलेत ना? चला कॅप्टन टॉस साठी या. टॉस करूया. डाऊरनगर 11 डाऊरनगर आणि त्यांच्या विरोधात फाईट करणारे अक्कादेवी पांजे. मी टॉस करण्यासाठी विनंती करतोय दिनेश रमन तांडेल साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. मॅच असणार आहे 4 षटकांची आणि दोन्ही संघांना कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग हे रूल फॉलो करावे लागतील. डाऊरनगर 11 डाऊरनगर काटा मागितला आणि काटाच पडलाय. डाऊरनगर टीमचे कर्णधार आपल्या सोबत आहे. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारणार. आणि नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतील. अगदी आज चौथी राहते, थोडासा उशीर झाला त्यामुळे आपण जास्त वेळ खेळाडूंकडून घेणार नाही आहोत. लगेच सामन्याला सुरुवात करूया. डीसीसी कोपरा टीमचे सलामीचे खेळाडू मैदानामध्ये जात आहेत आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहू शकता अगदी वाघिवली टीमला दोन संघांमध्ये ही पहिली मॅच चौथ्या रात्रीची 4 षटकांचा सामना. मागच्या सत्रामध्ये तुम्ही आवाज ऐकलात, आमचे मित्र शैलेशजी पाटील सर यांचा आवाज ऐकायला मिळाला. टाइम स्टार्ट आहे. खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती करतोय सलामीचे खेळाडू जातील मैदानाच्या आतमध्ये. शिवांश केनी डीसीसी कोपरा. याच दरम्यान आगमन झाले मंगेश ठाकूर साहेब धुतुम यांचं देखील आगमन झाले. मी त्यांना देखील विनंती करतोय की आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतो. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा अनेक प्रेक्षक जोडले गेलेत आपल्या समेत. विशेष सन्मान सुरू आहे. पस्तीस धाव संख्येचा पाठलाग करायचा. येणारे 24 बॉल 35 धावा. चौथ्या रात्रीला आपण सुरुवात करतो. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण करावी लागतील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलागुणांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाला वंदन करून महाराष्ट्राचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे आणि रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन करून घेऊन जाईल या मॅचच्या दिशेनं. मॅचला आपण सुरुवात करूया जिथे टार्गेट आहे 35 धाव संख्येचं. शिवांश केनी डीसीसी कोपरा आणि त्यांच्या विरोधात जनमान वाघिवली. जनमान वाघिवली टीम धावा थोड्या कमी काढल्यात, 34 काढल्या 24 बॉल मध्ये, पण तो आता वाचवाव्या लागतील. 35 धाव संख्येचं पाठलाग. बॉलिंग ट्रॅक वरती राम पाटील वेगवाना गोलंदाज आणि त्याच्या समोर आहे रोहित आणि सचिन. पहिला बॉल सॉफ्ट हँड ने खेळलेत क्षेत्ररक्षक तैनात आहे. डार्किटो चांगला थ्रो होता, कनेक्शन नव्हतं. रन्स कंप्लीट होईल. एक अगदी वेगाने ही सिंगल कंप्लीट केली. पहिली मॅच सुरू आहे. रात्रीचे 10:02 उशिराने आलेल्या प्रेक्षकांना मी सांगू शकतो की आज थोडासा उशीर झाला कारण स्पर्धेमध्ये जे व्यत्यय आला, पण तो आयोजक थांबले नाहीयेत. प्रत्येक संकटाला न डगमगता अगदी पुन्हा एकदा त्याच थाटामध्ये ही स्पर्धा सुरू केली. आज चौथ्या रात्रीला आपण सुरुवात केली. चौथ्या रात्रीचा बोलबाला आहे. लॉफ केला बॉलला ऑन साइडला. लॉंगॉन मध्ये चाललाय बॉल. रन्स मिळेल. इथे देखील एक सिंगल. धावफलकावरती धावा लागतायत. 2 बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 2. ठाऊक आहे डीसीसी कोपरा टीमला देखील कारण तेवढं प्रेशर नाहीये कारण रन्स बनवायचे 35 धावा. शिवांश केनी डीसीसी कोपरा या नावाने संघ उतरल्या. खारघर विभागातील संघ आणि त्यांच्या विरोधात आज वाघिवली पनवेल तालुक्याचा संघ. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट्स आलेत. प्रहार करण्याचा प्रयत्न थोडीशी लावली अपील केले आणि पंचांचा इशारा. लेग बाईट्स एक्स्ट्रा रन. 3 बॉल मध्ये मागील 3 सिंगल. कदाचित या ओव्हरमध्ये विकेट्स मिळू शकते. प्रेशर निर्माण करणारी गोलंदाजी आणि सध्याच्या घडीला चांगलं कार्य साधतायत राम पाटील. एक वेगवान तेज तर्रारा गोलंदाज आहे आणि नेहमीच रामचा निशाणा राहिलाय तो स्टंप वरती गोलंदाजी करण्याचा. बऱ्याचशा स्पर्धामध्ये आम्ही या खेळाडूला पाहिला. अनुभव चांगले आणि इथे विकेट्स आल्या तर मॅच बनू शकते. त्यामुळे विकेट्स कधी मिळतील हा देखील प्रश्न आहे. तू जी चर्चा केली विकेट्स मिळू शकते.
ओ स्टंपच्या अगदी जवळून निघालाय. बाल बाल बचावलेत खेळाडू. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची ते होईल सांगता. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 4 बॉलमध्ये मागील 3 सिंगल पाहायला मिळाल्यात. 4 षटकांमध्ये 35चा पाठलाग. खेळाडूंसाठी टाइम अगदी स्टार्ट केल्या. 3 मिनिटाचा खेळ इथे निघून चाललाय. 2 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. रन्स कंप्लीट होईल 1 धाव आणि एका धावेने संघ पुन्हा एकदा पुढे जाईल. धावफलकावरती बिनबाद 4 धावा. पहिल्या रात्रीमध्ये प्रिन्स 11 जीवदानी बामणडोंगरी हा संघ सुपर 5 मध्ये दाखल झाला. कालच्या रात्रीमध्ये परवाच्या दिवशीमध्ये गावदेवी साई आणि कालची रात्र अगदी प्रतीक 11 सुरुंगपाडा या संघानं गाजवली. हे 3 संघ रिवा 11 प्रतीक 11 सुरुंगपाडा रिवा 11 सुरुंगपाडा या नावाने संघ खेळला आणि ते देखील दाखल झालेत. लॉफ केला ऑन साइडला. मिड ऑनच्या वरून तडलाय लॉंग ऑन बाउंड लाईनच्या दिशेनं. थोडीशी आउटफील्ड धीमी आहे. रन्स कंप्लीट होतील 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स आणि ते पाहता पाहता पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय कंप्लीट. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना शिवांश केनी डीसीसी कोपरा टीमची धावसंख्या बिनबाद 6 धावा. 3 मिनिटं संपलीत. पहा खेळाडू जास्त वेळ घेऊ नका. 15 मिनिटात जरूर वेळेवरती षटक हाताळले. वेळ जास्त दिला जाणार नाही. 15 मिनिटाचा जरी एक्स्ट्रा टाइम दिला खेळाडूंनी घेतला तर लगेच 4थ्या षटकामध्ये तुम्हाला त्याचा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ही देखील एक कडक सूचना ती लक्षात असू द्या. पुढच्या मॅचचा टॉस देखील केलाय डाऊरनगर 11 डाऊरनगर आणि त्यांना फाईट करणारे अक्कादेवी पांजे. मॅच क्रमांक 2. आजच्या रात्रीतील ही दुसरी लढत. आपण जी स्पर्धा अनुभवतोय महेश एंटरप्राइजेस आयोजित बेलपाडा 11 बेलपाडा यांचं देखील प्रचंड मोठं योगदान आहे स्पर्धेसाठी. आणि महेश शेठ पाटील सुदेश शेठ पाटील आणि त्यांच्या जोडीला आमचे बेलपाड्याचे संपूर्ण आयोजक प्रशांत म्हात्रे प्रीतम घरत रणजित ठाकूर आशिष कडू सतीश म्हात्रे सर्वेश पाटील गोवर्धन म्हात्रे शुभम पाटील गणेश कोहली प्रियांशु म्हात्रे जागतिक ठाकूर रवींद्र घरत सर्वांचं आम्ही विशेष कौतुक करू. एक नामांकित स्पर्धा पाहायला मिळते आणि आज आमचा संपूर्ण अतिथी कक्ष जिथे मान्यवरांचं आगमन म्हणून आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस महेश शेठ पाटील आणि प्रचंड प्रेम करणारे त्यांच्यावरती मंडळी प्रत्येक रात्रीमध्ये उपस्थित झाली. प्रत्येक रात्रीमध्ये प्रेक्षकांचा प्रतिसाद मान्यवरांची चांगली साथ आणि त्यामुळेच ही स्पर्धा आपण वेगळ्या पातळीवरती घेऊन चाललोय. 18 बॉलमध्ये 29ची आवश्यकता. शिवांश केनी डीसीसी कोपऱ्याला समोर खेळल्यात. लॉंग ऑफला चाललाय बॉल. खेळाडू तिथे देखील पोहोचलाय. अवघी एक सिंगल. मगाशी रामचं जे षटक राहिलं ते फार महत्वाचं होतं. फक्त तिथे 6 धावा आल्यात त्यामुळे सामना बनू शकतोय जर चांगली गोलंदाजी राहिली. कालच्या रात्रीमध्ये म्हणताना आपण 6 मध्ये 7 डिफेंड पाहिल्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये वोडाफोन वहाल टीमला 6 बॉलमध्ये 7 काढू दिल्या नव्हत्या. सचिन तांडेल सुरुंगपाडा टीमचा खेळाडू म्हणजे या क्रीडांगणामध्ये चांगली गोलंदाजी देखील कालच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल आलाय डॉट. प्रचंड वेग धारण केलाय गोलंदाज आकाश गावंडची धारदार गोलंदाजी. दुसरं षटक ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया या बॉलला नक्की काय घडलं. रिदम चांगला आहे. हाय बॉटम ऍक्शन उंच उडालाय. पडल्यानंतर बाउन्स डॉट बॉल हे गरजेचं आहे आणि ते सध्याच्या घडीला आकाश गावंड हाताळतोय गोलंदाजी. तेवढा सोपा सामना नाही हे ठणकावून आता सांगितलं प्रतिस्पर्धी टीमनं. जय हनुमान वाघिवली टीम समोरच्या दिशेने खेळलेत. विशप मध्ये लॉंग ऑफला सरळ हातामध्ये दिलाय. विकेट क्रमांक 1 पहिला धक्का. 7 वरती पहिली विकेट्स. चला खेळाडूला थोडीशी दुखापत झाली. चला पाणी घेऊन जा पाणी घेऊन जा लगेच. आलो. चला गर्दी करू नका तिथे. प्रेक्षकांना विनंती आहे. चला ते प्रेक्षक तुम्ही आतमध्ये जाऊ नका. प्रेक्षक आपण बाहेर निघा. खेळाडू जातील आणि थोडीशी हवा द्या तिथे. एकत्रित येऊ नका आपण. खेळाडू सुरक्षित आहेत अगदी फिट दिसत आहेत त्यामुळे तेवढं टेन्शन नाही आहे. आणि हीच सुदैवाने आपण प्रार्थना देखील करूया की लगेच खेळाडू सुरक्षित व्यवस्थित होतील आणि पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल. कॅच घेत असताना अगदी थोडीशी दुखापत झाली. तू जर जास्त दुखापत असेल तर आपण आराम करू शकता. 12 खेळाडू पाठवू शकता तुम्ही क्रीडांगणामध्ये. आणि असं म्हणतात की सिर सलामत तो पगडी 50. त्यामुळे स्वतःला देखील फिट ठेवा. बऱ्याचशा स्पर्धा आपण खेळणार आहोत मंथन आणि तो आरोग्याकडे देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे हा संदेश आम्ही खेळाडूंना देतो.
आणि चला आता खेळाडू एकत्रित येऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिली विकेट्स मिळाली आणि पहिल्या विकेट्स नंतर धाव फलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त 7 धावा. 1.3 बॉलचा खेळ संपला. एक खेळाडू बाद 7 धावा. चांगला कॅच त्या ठिकाणी पकडल्या गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते विकास भगत ज्यानं पकडल्या. चांगला कॅच. 7 वरती 1. सतीशजी मात्रे यांची एंट्री. प्रत्येक रात्रीमध्ये वेगवेगळी ड्रेसिंग. 5 कुर्ते 5 रात्रीमध्ये. आजची ड्रेसिंग अगदी सत्यनारायणाची महापूजा. अगदी नवरदेव जसा बसतो ना तशी ड्रेसिंग. उद्या शेरवानी. उद्या फायनलची रात्री. उद्या धमाका होईल स्पर्धेमध्ये. उद्या एन्जॉय. लॉफ केला ऑन साइडला ब्लॅक स्क्रीनच्या समोर. वाडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. पहिलाच बॉल खेळत असताना सीमा पार षटकार. एक खेळाडू बाद 13 धावा. फार महत्वाचा षटकार. अक्षय पाटील हा खेळाडू आले आणि पहिल्याच बॉल वरती अक्षयने षटकारनं स्वागत केलं. शिवांश केनी डीसीसी कोपरा टीमचा मिडल ऑर्डर अगदी वन डाऊनला येणारा विस्फोटक खेळाडू. पहिल्या बॉल वरती 600चा स्ट्राईक रेट. सुरेशजी पाटील यांचे देखील आगमन झाले. सुरेश पाटील यांना मी मंचावरती येण्याची विनंती करतोय. इथे ऑन साइडला उडवल्या लॉंग ऑनला खेळाडू पोहोचलेत. फिल्डर डाऊन दी बॉल. नेक्स्ट बॉल वरती चोख प्रत्युत्तर दिलं गोलंदाजांना आणि इथे विकेट्स घेतले. दुसरा धक्का. नसताना पोरन पोरी बहिरी देवाची पालखी आली. नसताना पोरन पोरी बघ नाचताना देवाची पालखीला बैरीनाथाची जत्रा आली. बघ नाचताना देवाची पालखीला बैरीनाथाची जत्रा आली. भक्त नसताना देवाचे पालखीला बैरीनाथाची जत्रा आली. भक्त नसताना देवाचे पालखीला बैरीनाथाची जत्रा आली. मागील जे संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं भैरनाथ महाराज. अगदी 13 तारखेला आय थिंक बेलपाडा गावची जत्रा. भैरनाथ महाराजांचा उत्सव आणि मोठ्या जल्लोषात धूमधडाक्यात थाटामाटात साजरा होतो दरवर्षीप्रमाणे. आणि सतीशजी मात्रे ज्यांनी जे गाणी गायल्या आता सांगितलं की उद्या ठीक 5:30 वाजता हा गाणी रिलीज होईल आणि जरूर तुम्ही त्यांच्या चॅनलवरती जाऊन वेगवेगळे संगीत गाणी तुम्ही ऐकू शकता. 5:30. 13 वरती 2 खेळाडू बाद 1.5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल बाकी आहे आणि 13 धावा आतापर्यंत 35चा पाठलाग करतायत. वेगवान बॉल. लाईन पाहावी लागेल. पंच वळलेत आणि इशारा दिलाय व्हाईट बॉलचा. एक एक्स्ट्रा रन. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यूची संधी दिली जाते आणि वेळेवरतीच रिव्ह्यू दिला जाईल. जास्त वेळेने जर तुम्ही रिव्ह्यूची मागणी कराल तर त्याची पूर्तता होणार नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तुम्ही मयूरला देखील पाहताय फिल्डिंग करत असताना. चांगला संघ वाघिवली परंतु आज रन्स थोड्याशा कमी पाहायला मिळाल्यात. परंतु हार मांडणारा संघ नाही. जिद्दी संघ, चिवट संघ, त्यामुळे फाईट ते जरूर करतील. 14 धावा 2 विकेट्स मिळाल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे. इथे लाईन चांगली आहे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट होईल. 12 बॉलच्या समाप्तीनंतर आकाश गावंडची कामगिरी चांगली पाहायला मिळाली. 2 विकेट्स त्याने घेतल्यात. आता समीकरण राहिलेत 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 21 धावेची आवश्यकता. चला 10 मिनिटाचा वेळ निघून गेला. अगदी आता पुढे चाललंय टायमर. त्यामुळे तुमच्याकडे 5 मिनिटं आहेत. हे षटक तुम्हाला आता पूर्ण करावंच लागेल या 5 मिनिटामध्ये. आज टाइमकडे जास्त लक्ष ठेवतोय आम्ही कारण थोडीशी उशिराने स्पर्धा सुरू झाली. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल. आज अक्कादेवी पांजे संघ देखील खेळतोय त्यामुळे त्यांचे पाठी राखेल आणि तेवढ्याच मोठ्या संख्येनं डाऊर नगर 11 डाऊर नगर या पुढच्या मॅचला देखील आपण एन्जॉय करू. दोन्ही नामांकित संघ आहेत उरण विभागातील. एक शहरी विभागामध्ये डाऊर नगर संघ उरणच्या अगदी
शहरी विभागामध्ये मोडला जाणारा गाव आणि त्याच्या समवेत खेळणाऱ्या आज अक्कादेवी पांजे प्रचंड मोठी लोकसंख्या असणारं गाव. आणि नेहमीच क्रिकेट अक्कादेवी पांजे टेनिस क्रिकेटमध्ये देखील एक चांगला संघ म्हणून ओळखला जातो. आम्हाला माहिती देत आहेत आमचे सतीशजी म्हात्रे. विनायक पाटील कोपरा गावचे विनायक म्हात्रे अगदी युट्यूबर आहेत, ऍक्टर आहेत आणि कोपरा गावाचे ते ऍक्टर आणि त्यांच्याकडून शुभेच्छा आहेत संघाला. शुभांश केनी DCC कोपरा. चला घाई करा, 11 मिनिटं झालीत, 4 मिनिटं राहिलीत. खेळाडू या गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागेल. जास्त टाइम नाहीये तुमच्याकडे कारण 4 मिनिटं तर राहिलीत आणि वेळेवरती मॅच कव्हर करायची यासाठी आम्ही ही सूचना वारंवार देतोय. पहिल्या रात्रीमध्ये ठीक 2:30 वाजता संपूर्ण सामने संपले. उद्घाटनाची रात्र असताना देखील तेव्हा देखील 8च संघ खेळले होते. त्यामुळे आज देखील 8च टीम खेळत आहेत. वेळेवरती स्पर्धा पूर्ण व्हायलाच हवी. ऑन साइडला ठोकलाय बॉल, फटका चांगला, क्रॅकिंग ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉलवरती, एक झाली कंप्लीट, हलकीशी मिसफील्ड आणि या चुका मागड्या ठरू शकतात वाघिवली टीमला. एक धाव आता वाचवायचे आहेत. रन्स हव्यात इतक्या काढल्या नव्हत्या, कमी धावा आहेत. त्यामुळे आता जेवढ्या धावा कशा वाचवता येईल याकडे लक्ष तुम्हाला आता देणं गरजेचं आहे. 2 धावा मिळाल्यात. 11 बॉल 19 धावेची मॅच. धावा झाल्यात आतापर्यंत 16 धावा. 19 काढायच्यात 11 बॉल मध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार ओव्हर द विकेट्स ना. यॉर्कर बॉल टाकल्या लॉंग ऑफच्या रिझर्व मध्ये. खेळाडू तैनात आहे, मिस्टेक केले. बॉल क्षेत्ररक्षकाने सोडलाय आणि नुसताच सोडला नाही तर तो चाललाय चौकारासाठी. नशिबाचा चौकार. चार धावा मिळाल्यात आणि 4 धावसंख्येने संघ पुढे चाललाय. अगदी खराब फिल्डिंग म्हणूया या अपेक्षा नाहीयेत खेळाडू त्या पाहायला मिळाले. विकास भगत ज्याने एक चांगला कॅच देखील पकडला आणि त्याच्याकडून ही मिस्टेक झाली. लॉंग ऑफला फिल्डिंग करतायत म्हणजे चांगले क्षेत्ररक्षक, परंतु त्यांच्याकडून चूक जरूर ती महागडी पडू शकते. ड्राईव्ह केल्या, मिड विकेटला बॉल जाईल. आता चांगली फिल्डिंग, रन्स मिळेल, एक सिंगल, परंतु चांगल्या 4 धावा मिळाल्या. त्यामुळे आता मजबूत स्थितीमध्ये आलाय संघ. 21 बनल्यात. फक्त आणि फक्त 14 धावेची आवश्यकता. येणारे शेवटचे 9 बॉल 14 धावेची आवश्यकता. नऊ चेंडू आणि 14 धावेचं समीकरण. डावकुऱ्या त्याचे बॅट्समॅन आणि उजव्या हाताचे खेळाडू दोन्ही खेळाडू मैदानामध्ये आहेत. त्यामुळे थोडीशी फिल्डिंग मध्ये वारंवार बदल करावा लागतो फिल्डिंग डिपार्टमेंटला. 9 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता. मॅच अद्याप संपली नाहीये. कालच्या रात्रीमध्ये देखील अशा मी रफ अँड टफ सामने पाहिलेत आणि म्हणूनच क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी सामना कुठे बदलेल. वेगवान बॉल, चांगला बॉल आहे, पकडलाय, मागे फिल्डिंग चांगली झाली आहे. विकेट किपर थोडेसे फ्लंबल जरूर होताना पाहायला मिळाले, परंतु सावध पवित्रनं इथे बॉल थांबवल्या. आता समीकरण 8 बॉल 14 धावेची आवश्यकता. सामना अद्याप संपला नाहीये. सफर में मुश्किल है तो हिम्मत और बढ़ती है और कोई रास्ता रोके तो जरूरतें और बढ़ती है. अगर बिकने पे आ जाए तो घट जाता है दम अक्सर. अगर बिकने का इरादा हो तो किंमत और बढ़ती है. मॅच मध्ये किंमत वाढवायची असेल तर मोठे फटके गरजेचे आहेत. लॉंग ऑफच्या वरून उडवलाय बॉल, जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मच निडेड सिक्सर. दोन चेंडू सुरुवातीचे यश डॉट खेळला, परंतु तिसऱ्या बॉलवरती त्याने सांगितलं यश नाम सुनकर फ्लावर समजे क्या फायर हूं मैं. षटकार ठोकला. आता समीकरण स्क्रीन बोर्ड वरती तुम्ही पाहता. येणारे शेवटचे 7 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता. अगदी वेळेवरती कंप्लीट करतायत 3 षटकं. 1 बॉल राहिले आणि 1 मिनिट देखील. शेवटचा बॉल. इथे व्हाईट बॉलचा इशारा केला अंपायर्सनं. एक्स्ट्रा रन, आणखीन एक धाव. हे षटक मागडे राहिलंय मयूर मोहितेचं. एक खराब फिल्डिंगचा चौकार मिळाला. आता रनअप बॉल मॅच. 7 मध्ये 7 धावेची आवश्यकता. चांगल्या स्थितीमध्ये शिवांश केनी DCC कोपरा टीम. आज चांगलं परफॉर्मन्स. गोलंदाजीचं विशेष कौतुक करूया आपण. काय टिचून मारा केला, कारण वाघिवली संघाचे बॅट्समन नेहमीच चांगली बॅटिंग करताना पाहिलेत.
इथे इट्स अ नो बॉल. पुन्हा एकदा चुकी केली, पंचांचा इशारा आलाय. नो बॉलचा एक झाली कंप्लीट, दुसऱ्या धाब्यासाठी निघालेत आणि इथे 2 धावा देखील तेवढ्याच जलद गतीने पूर्ण केल्यात. 2+1 टोटल 3 धावा मिळतील आणि पुढचा बॉल आहे फ्री हिट. धाव फलकावरती आता स्कोर बोर्ड वरती रन्स राहिल्यात. येणारे 7 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता. खराब गोलंदाजी आणि 12 मध्ये 21 ची आवश्यकता होती, तब्बल 17 मोजल्यात. अद्याप एक शेवटचा बॉल, चौकार आला तर 3 ओव्हर मध्येच मॅच फिनिश होईल. फ्री हिटचा बॉल, मोठा फटका पाहायला मिळेल का? शॉर्ट पिच टाकलाय, पूल केलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, अगदी समालोचन कक्षामध्ये आलाय आणि षटकारानं मॅच फिनिश केले. एक षटक शिल्लक ठेवून सामना जिंकलाय शिवांश केनी डीसीसी कोपरा टीमनं. मनपूर्वक अभिनंदन. चला पुढची मॅच तयारीत राम. डाऊननगर टीमचे कॅप्टन, मैदानाचा ताबा घ्या. कुठल्याही प्रकारचा टाइम दिला जाणार नाहीये. टॉस जिंकलाय, जर फिल्डिंग असेल तर तिथूनच आता फिल्डिंग साठी जा. आपण डाऊननगर टीमचे खेळाडू किरण म्हात्रे, कोपरा गावचे व्यक्तिमत्व आहेत. किरण म्हात्रे, जर आपण आला असाल तर प्लीज मंचावरती या. सतीश म्हात्रे युट्यूबर आपली आतुरतेने वाट पाहत आहेत, प्लीज आपण मंचावरती यायचं. आणि डाऊननगर टीमच्या कॅप्टनला आमच्याकडून कॉल आहे. जर खेळाडू आता उतरले नाहीयेत मैदानामध्ये तर पुन्हा एकदा आयोजक सांगतायत की पेनल्टी दिली जाईल. लगेच मैदानाचा ताबा घ्या, कारण आपल्याला तयारीत राहणं गरजेचं होतं. फिल्डिंगचा निर्णय